आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. समचरणो सरोजम सांद्रनीलांबुदाभं, जगन्निहित पानिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बोफलचारुभक्षणं, उमासुतं शोकविनाशकारकं. नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं, शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनी, विना पुस्तकधारिणीं उभयदां जाट्यान्धकारापहं. हस्ते स्फाटिकमालिकां विद्गतिं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे, ते नमस्कारोणी आता. आवडे देवासे तो एका प्रकार, आवडे देवासे तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. याला थोडा रिटर्न द्या. अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगताधार, ज्याच्या संबंधानं बोलता नाही. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या देहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. जो सच्चित आणि आनंद स्वरूप आहे असा असणारा, ज्याच्या सुखाने हे जग सुखी होतं, ज्याच्या दुःखाने हे जग दुःखी होतं असा असणारा सच्चिदानंद रूप. म्या बोलविल्या वेदो बोले, म्या चालविल्या सूर्य चाल, म्या हलविल्या प्राणू हले. जो जगाते चाळिता, असा जगावरती सत्ता करणारा,
पण अशा सत्ताधारी परमात्म्यावर सुद्धा सत्ता गाजवणारे शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा देवाला काय आवडतंय नोहे नव्हे, देवाला काय काय आवडतं ते आवडीचे प्रकार सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. पुण्यभूमी पावन क्षेत्र आपल्या या सातोना नगरीमध्ये गेली 15 वर्षापासून चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहाचं रोपटं ज्यांनी लावलं ते असणारे आपले आदरणीय श्रीमंत जिजा आकात, बरोबर ना. दादांनी सुंदर असं हे रोपटं लावलं आणि या रोपट्याला पाणी घालण्याचं काम आपल्याकडे दिलं आहे. खरोखर आपण भाग्यवान आहात. आणि इथे आल्याच्या नंतर मला तरुण मंडळी भरपूर दिसली, कारण सध्या गरज तरुणांची आहे. तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसला. अगदी आनंद झाला. या सप्त्याला पाहिल्याच्या नंतर अगदी आनंद होतो, कारण संप्रदायामध्ये सध्या तरुण आणि वाढला आहे महाराज. तरुणांची गरजही आहे आणि संप्रदायाकडे तरुण सरासरी आता ओवळला आहे. भरपूर समाज तरुणांचा संप्रदायाकडे येताना आपल्याला दिसतोय. आता तो का येतोय त्याला कारण कीर्तनकार लोक आहेत का लग्न होत नाहीत म्हणून येत आहेत, त्याचं कारण मी सांगू शकत नाही. परंतु तरुण वाढला आहे आणि तरुणांची गरज आहे. इथं आल्याच्या नंतर अगदी तुमच्या सप्त्याचं वैभव मला दिसलं. अगदी सर्व गुणीजन मंडळी इथे उपस्थित आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून मला तुमच्या गावात येण्याचा योग प्राप्त झाला असे असणारे आमचे गजूदादा आकात. गजूदादांनी आणि त्यांच्या वडिलांनी फोन केला, म्हणे महाराज तुमचं कीर्तन पाहिजे. आणि त्यांच्या म्हणजे संपर्काच्या माध्यमातून मला इथं येण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आजच्या या कीर्तनाला उपस्थित असणारे सर्व गायक वादक टाळकरी मंडळी, त्यांच्यामध्ये विशेष करून आमचे गायक मंडळी सर्व आमचे म्हणजे भरपूर कीर्तनाला माझ्या ते असतात. असे असणारे आमच्या गणेशपूरचे अंकुश महाराज सागडे महाराजही इथं उपस्थित आहेत. त्यांच्याच बाजूला आमचे ऋषिकेश दादाही ज्यांनी सुरुवातीला गोड चाल गायली. आणि त्यांच्याही बाजूला आज आमचे त्र्यंबकेश्वरून आलेले आमच्याच गावातले गजानन महाराज गाडगेही इथं उपस्थित आहेत. त्यांच्याच बाजूला हरिभक्त पारायण भरत दादाही इथं उपस्थित आहेत. त्यांच्या बाजूला तेच महादेव महाराज मोहिते, बरोबर ना. आणि आमचे बंडू महाराज सुरुवातीची ज्यांनी चाल गायली. आणि आमचे सर्व गावातील आमचे अमोल महाराज आणि आमच्या सुरुवातीला पक्वादावरती ज्यांनी चाल केली, सुंदर अशी साथ संगत केली, सिद्धेश्वर महाराज गोड असं. आणि आकात महाराज जरा कीर्तनाच्या माध्यमातून जरा बाहेर गेलेले, मला वाटतं काल होते पण आज नाही आहेत. आमच्या सोबत आलेले वैभव महाराज गाडगे तेही साथ संगतीला उपस्थित आहेत. अगदी गोड असं नियोजन सर्व गावकरी मंडळींनी केलं. त्यामुळे सर्व गावकरी मंडळीचे सुद्धा आभार मानतो आणि माझ्या चिंतनाला सुरुवात करतो. विठ्ठल याला थोडा बेस द्या बरं, जास्त कडक झालं. हॅलो 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 हॅलो. सज्जनांनो, सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा आहे. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज या अभंगामध्ये देवाला काय आवडते त्या आवडीचे प्रकार सांगतायत. ऐका, लक्ष देऊन ऐका. आता इकडे तिकडे बघायचं नाही पोराव, इकडे लक्ष द्यायचं. हां, देवाला काय आवडतं त्या आवडीचे प्रकार सांगतायत. खरं तर या अभंगाकडे बघत असताना जरा वेगळ्या दृष्टीने आपल्याला पाहावं लागतं, कारण साधू संतांनी जी कीर्तनाची मर्यादा घालून दिलेली आहे, वारकऱ्यांची जी मर्यादा घालून दिलेल्या आचारसंहिता जिला आपण म्हणतो, किंबहुना एक वारकरी संप्रदायाचं संविधान म्हणून आपण या अभंगाकडे बघू शकतो. विठ्ठल वारकरी संप्रदायाचं संविधान लिहित असताना एकनाथ महाराज समोर आले आणि निमित्त साधलं ती म्हणजे भगवंताची आवड. देवाला काय आवडतं त्या आवडीप्रमाणे त्याच्या भक्ताने वागणं म्हणजेच वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आणि त्या मर्यादेमध्ये राहणं आहे. म्हणून मी आपल्याला सांगितलं की अभंगाकडे बघत असताना जरा वेगळ्या दृष्टीने आपल्याला पाहावं लागतं. महाराजांनी कीर्तनकारांची सुद्धा आचारसंहिता सांगितलेली आहे की काय काय आचारसंहिता कीर्तनकारांची काय आचारसंहिता आहे की सगुणचरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आदी वंदावी संत संगे अंतरंगे नाम बोलावे कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या प्रेम बरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या जेणे करुणी अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरींची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संतांच्या घरची कीर्तन मर्यादा ही शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना आपल्याला सांगून ठेवलेली आहे
की भगवंताच्या व्यतिरिक्त इतर कोणाच्याही संबंधानं काहीही बोलायचं नाही, बोलण्याची नाही. आता देवा विण काही तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. गातो एका ध्यातो एका अंतर्बाह्य पाहतो एका, अगुणी एका सगुणी एका, गुणातीत देखो एका, जनी एका वणी एका, निरंजनी देखो एका, संत जना पडी एका, जनार्दना कडी एका. त्या एकाचंच चिंतन करायचं आणि त्या एकाचंच चिंतन केल्याच्या नंतर त्याच्या संबंधाने अंतकरणामध्ये प्रेम निर्माण होतं. आणि एकदा का प्रेम निर्माण झालं की त्याला जी आवडणारी गोष्ट आहे ती करणं अपेक्षित असतं. आपलं ज्याच्यावरती प्रेम आहे त्याला काय आवडतंय त्या पद्धतीने जर मी वागू लागलो तर मीही त्याला आवडायला लागेन. या भूमिकेपर्यंत एकनाथ महाराज जाऊन पोहोचलेले आहेत. हे तुम्हाला नाही कळणार, जरा सोपं सांगू का? हां, ऐका. एखाद्या मुलाला जरा आता एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडली, हे जरा लवकर कळतं लोकांना, बरोबर आहे की नाही? एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडली की त्या मुलाच्या मनात काय असतं? तिला मी आवडावा याच्यासाठी हा काय करतो? तिला जे आवडतं ते करण्याचा प्रयत्न करतो. याच भूमिकेपर्यंत एकनाथ महाराज जाऊन पोहोचलेले आहेत. देवाला काय आवडते त्याप्रमाणे जर मी वागू लागलो तर मीही देवाला आवडायला लागेल. मग देवाला काय आवडतं? तर देवाला भक्ती करणं आवडतं. भक्तीचं स्वरूप काय आहे? भक्तीच्या संबंधानं चिंतन करायचं झालं, भक्ती कशाला म्हणतात शास्त्रामध्ये भरपूर पुरावे आलेले आहेत. ऐका, नारद भक्ती सूत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की कथादिषु इति गर्गा. गर्गाचार्यांच्या दृष्टीनं भगवंताची कथा करणं म्हणजे भक्ती आहे. आपण आता श्रीमद भागवत कथा ऐकतोय, त्याच्यामध्ये आपल्याला सांगलं जातं भक्ताच्या कथा आलेल्या आहेत म्हणजे भक्ती करणं हे देवाला आवडतं. कथा दिवशी इति गर्गा, भगवंताची कथा करणं म्हणजे भक्ती आहे. आत्मरत्य विरोधिनी ती शांडिल्य, आत्मस्वरूपाच्या विरोधाचा व्यापाराचा त्याग करून आपलं अंतकरण भगवंताच्या चरणापाशी स्थिर करणं म्हणजे भक्ती आहे. पूजादिश्वानुराग इति पाराशर्य, भगवंताची श्रद्धेनं पूजा करणं म्हणजे भक्ती आहे. असं मत पराशर अर्थात पराशर ऋषींचे पुत्र भगवान व्यासांचं मत आहे. मग हे सगळ्यांचे मत मांडून झाल्याच्या नंतर नारदांनी देखील स्वतःचं मत मांडलं. नारद असतो तदर्पिता हा खिलाचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलती. नारदांनी असं सांगितलं की आपले सगळे जे कर्म आहेत, आपल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या भगवंताच्या चरणापाशी अर्पण करायच्या. आणि एकदा का त्याच्या संबंधात क्षणभर जरी वियोग घडला तरी फुटोपा हे हृदय, अशा पद्धतीची अंतकरणामध्ये भावना निर्माण झाली की ती खरी भक्ती आहे. असं नारदांनी भक्तीचं महत्त्व सांगितलेलं आहे. ऐका, भक्ताने भक्तीचं महत्त्व सांगितलं याला विशेष नाही आहे. भगवंताची काय व्याख्या आहे पहा. भगवंत म्हणतायत अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता, भक्ती नामती तत्वता. भगवंताने सांगितलंय अखंड माझ्याच बद्दल बोलायचं आहे, अखंड माझ्याच बद्दल गायन करायचं आहे, अखंड माझ्याच बद्दल चिंतन करायचं आहे. कथा जरी करायची असेल तर माझीच करायची आहे, अखंड माझ्याच संबंधाने चर्चा करायची आणि ती खरी भक्ती आहे. असं भगवंतानं भक्तीचं महत्त्व सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. मग अशा प्रकारची जी भक्ती आहे ती जो करतो तो भगवंताचा भक्त आहे. आणि भगवंताचा भक्त म्हणजे भगवंताला प्रिय. भक्ती कशी असली पाहिजे, त्यातही भक्ती कशी असली पाहिजे तर तेलाच्या धारेप्रमाणे. ऐका, द्रुतस्य भगवत धर्मात धारावाहिक कथाम कथा सर्वेशे म्हणून वृत्ती भक्तिरित्य विधी येते. मधुसूदन सरस्वती असं सांगतात की तेलाची धार आणि पाण्याच्या धारेमध्ये फरक असतो. जेव्हा आपण ते तेल त्या पुड्यातून भरणीमध्ये ओढतो तेव्हा ते सलगतेनं पडतं. अशी सलगता जी आहे ती आपल्या भक्तीमध्ये असली पाहिजे. आणि अशी जी भक्ती आहे ती जो करत असतो तो भगवंताचा भक्त आहे. आणि भगवंताचा भक्त म्हणजे भगवंताला प्रिय. आपल्या उपास्याशिवाय इतर कोणाच्याही संबंधानं काहीही बोलायचं नाही. म्हणून संत महात्मे वारंवार आपल्याला हे सांगतात की अनेक ठिकाणी आपलं लक्ष लावण्यापेक्षा एक केंद्रीय आपलं लक्ष असलं पाहिजे. एक धरिला चित्ते आम्ही रघुमाईच्या पती, आम्ही रघुमाईच्या पती, आम्ही रघुमाईच्या पती. एक धरिला चित्ते आम्ही रघुमाईच्या पती, आम्ही रघुमाईच्या पती, आम्ही रघुमाईच्या. एक धरी
धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. ते एकाचीच भक्ती करायचा किंवा एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकांचे काम नाही आता, किंवा विठ्ठल आमुचे जीवन अगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल माये बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विनचाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे, किंवा समर्पिली काया आणि तुका म्हणे पंढरी राया. ही कायात त्याला समर्पित केली एवढी एकनिष्ठता पाहिजे. एकनाथ महाराजांचा अभंग आहे. नाथ महाराज असं म्हणतात, विठ्ठला वाचोनी अनेकांचे ध्यान नाही आम्हा चिंतन दुजियाचे, आमुचे कुळीचे विठ्ठल दैवत, कुळ धर्म समस्त विठ्ठल देव. विठ्ठला वाचून नेनोक्रिया कर्म, विठ्ठला वाचून धर्म दुजा नाही, एका जनार्दनी विठ्ठल भरला भरोनी उरला पंढरीये. त्या एकाचीच उपासना करायची आणि त्या एकाचीच उपासना केल्याच्या नंतर त्याच्या संबंधानं अंतकरणात प्रेम निर्माण. सुंदर टाळ्या वाजवा बरं दादासाठी. अगदी अगदी म्हणजे परफेक्ट आणि समर्पक प्रमाण दिलं महाराजांनी. कसं आहे, वारकरी चाली असल्यानं तर कीर्तना रंग येतो बरं का. आणि महाराजांकडे बघून मला एक श्लोक आठवला, संगीतमपि साहित्यम सारस्वत्यास्तन द्वयम एकमापात मधुरम मन्यदा लोचनामृतम. असं म्हटलं जातं की सरस्वती मातेचे 2 स्तन आहेत. एका स्तनामध्ये 9 रत्न आहेत, साहित्य आहेत, आणि एका स्तनामध्ये माधुर्यता आहे. ती माधुर्यता मला तुमच्या सर्वांकडे पाहायला मिळते. अगदी सुंदर आणि समर्पक प्रमाण आणि गोड आवाजात सुंदर असं प्रमाण त्यांनी दिलं आहे की एकतत्व नाम दृढ धरी म्हणा. त्या एकाच परमात्म्याची उपासना करायची आणि त्याच्या संबंधानं अंतकरणात प्रेम निर्माण झालं की ती खरी भक्ती आहे. ऐका, देवाला काय आवडतंय आपलं हे मुद्दा चालू आहे की एकनाथ महाराजांना कसं माहीत की देवाला काय आवडतंय. बरं, त्या देवाला आवड असू शकते का याचंही चिंतन होणं गरजेचं आहे. जेव्हा तो निर्गुण आणि निराकार स्वरूपामध्ये असतो तेव्हा त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आवड निवड संभवत नसते. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार आकार तुचिर गुराया, किंवा नाही रूप वर्ण गुण जेत, त्याला मूर्त स्वरूपामध्ये आपल्याला पाहता येत नाही. मग जो मूर्त स्वरूपामध्ये नाही, मग त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आवड निवड असण्याची काय शक्यता आहे. हां, तो जर सगुण साकार रूपामध्ये आला तर त्याच्या ठिकाणी आवड निवड संभवू शकते. उदाहरणार्थ गणपतीला मोदक आवडतो का? कारण मूर्त स्वरूपामध्ये काय आहे माता मावल्या, गणपती आहे. भगवान श्रीकृष्णांना काय आवडतं बोला पटपट. तुम्ही कथेला येतात ना रोज? हां, ओ मावशा हो, कथेला येतात ना तुम्ही? मग भगवान श्रीकृष्णांना काय आवडतं? हां, लोणी आवडतं, बरोबर आहे. भगवान श्रीकृष्णांना लोणी आवडतं. अवतार घेतलेला आहे, खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत, कोणत्या ना कोणत्या गोष्टीची कोणाकडे तरी आवड असण्याची शक्यता आहे. कारण मूर्त स्वरूपामध्ये सगळं देव अवतारित आलेला आहे. मग निर्गुणाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आवड निवड नसते. मग आवड कोणाकडे असते? जो मूर्त स्वरूपामध्ये आलेला आहे. मग भगवंताकडे आवड आहे कोणत्या? जे निर्गुण होते सगुण आले, यशोदेने खेळविले बाई हो, अशा पद्धतीचा जो परमात्मा आहे ना,
त्याच्या ठिकाणी आवड निवड संभवत असते. मग तुम्ही म्हणाल महाराज मूर्त स्वरूपामध्ये तर अनेक देव आलेले आहेत, आम्हाला तर सांगितले जातं की 33 कोटी देव आहेत. आता आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती झालं की 33 कोटी देव नाहीत, 33 करोड देव नाहीत, तर 33 कोटी देव आहेत. तुम्ही म्हणाल महाराज कोटी आणि करोडमध्ये फरक काय? तर कोटी या शब्दाचे अर्थ संख्यात्मकही होतात आणि अक्षरात्मकही होतात बरं का. कोटी या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ आहे प्रकार, म्हणजे 33 प्रकारचे देव. मग या 33 प्रकारच्या देवापैकी एखाद्या देवाची आवड नाथ महाराज सांगतात का? तर अजिबात नाही. मी सांगितलं ना, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. संत महात्मे पांडुरंगाला सोडून इतर कोणत्याही देवाची उपासना करत नाहीत, एकाचीच उपासना करतात. मग तुम्ही म्हणसाल महाराज शेंदरी हेंदरी देवते, हे देखील संतांचंच प्रमाण आहे की नाही, तुकोबारायचंच प्रमाण आहे. मग देवाला नाव ठेवतात का? अजिबात नाही. ऐका, जेव्हा देव या नावाची खिल्ली उडवल्या जाते किंवा त्याच्या संबंधाने असं विधान केलं जातं की जे विधान सत्य तर आहे पण पचवायला अवघड आहे. कळलं का? जे विधान सत्य तर आहे पण पचवायला अवघड आहे म्हणजे शेंदरी हेंदरी देवत आहे. उदाहरणार्थ 5-6 दगड ठेवलेली असतात. किती? हो दाजी, 5-6 दगड ठेवलेले असतात. मग कोणीतरी एखादा येतो, अरे 5-6 दगड ठेवलेले आहेत, याच्यातला हा दगड जरा गणपतीसारखा दिसतो बरं का. काय करावं? बाजारात जातो, शेंदूर आणतो, तेल आणतो, मस्तपैकी त्याला फासून देतो, हात जोडतो, नमस्कार करतो. हात चिकट झालेले असतात, कुठे पुसायचे? बाजूच्या दगडाला पुसून निघून जातो. एक देव तयार झाला. थोड्या वेळेने दुसरा व्यक्ती येतो, अरे एकाला शेंदूर लावलेला दिसतो, दुसऱ्याला जरा कमी पडलेला दिसतोय, काय करावं? बाजारात जातो, तेल आणतो, शेंदूर आणतो, मस्तपैकी त्यालाही फासून देतो, हात जोडतो, हात चिकट झालेले असतात, कुठे पुसायचे? बाजूच्या दगडाला पुसून निघून जातो. हे केलेले देव आहेत. केलेला देव, झालेला देव आणि असलेला देव, हे केलेले देव आहेत. मग असलेला देव कोणता? ब्रह्मदेवापर्यंत माणसाला देव होता येतं. ब्रह्मेशना परते वाढणे नाही जीवाते. ब्रह्मदेवापर्यंत माणसाला देव होता येतं. 100 जन्म ब्राह्मणांची घ्यायची, षटकर्म 100ही जन्मात करायची तर ब्रह्मपद आपल्याला प्राप्ती होऊ शकतं. 100 जन्म क्षत्रियांची घ्यायची, छात्रवृत्तीनं जीवन जगायचं तर इंद्रपद आपल्याला प्राप्त होऊ शकतं, असं आपल्याला आपलं शास्त्र सांगतं. ऐका, हे झालेले देव आहेत. मग झालेल्या देवाच्या संबंधानेही बोलायचं काम नाही आणि असलेल्या देवाच्याही संबंधानं, म्हणजे केलेल्या देवाच्याही संबंधानं बोलायचं काम नाही. मग असलेला जो देव आहे ना, तोच संतांना मान्य आहे. मग असलेला देव कोणता? याचं स्वतंत्र चिंतन करण्याची गरज नाही. चांगल्या अर्थानं देव हा शब्द आला तर लक्षात घ्यायचं पांडुरंग परमात्मा, आणि वाईट अर्थानं जर देव हा शब्द आला तर लक्षात घ्यायचं शेंदरी हेंदरी देवता. विठ्ठल विठ्ठल. आपला मुद्दा असा आहे की एकनाथ महाराजांना कसं माहीत की देवाला काय आवडतं? एकनाथ महाराज का सांगू शकतात की देवाला काय आवडतं बुवा? एकनाथ महाराज का सांगू शकतात? तर त्याची काही कारणं आहेत. 3 कारणं मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं कारण असं आहे की एकनाथ महाराज हे देवाचे भक्त आहेत, निस्सीम भक्त आहेत. आणि देवाचं आणि भक्ताचं नातं हे प्रेमाचं नातं असतं आणि प्रेमाच्या नात्याच्या संबंधानं माणूस हे जाणून घेऊ शकतो की देवाला काय आवडतं. कारण प्रेमाच्या नात्याच्या संबंधानं चिंतन असं आलेलं आहे की ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमाख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव षड्विधम प्रीती लक्षणम. प्रेमाची 6 लक्षणं सांगितलेली आहेत. ददाती प्रतिगृह्णाती, ज्याच्यावरती आपलं प्रेम असतं त्याला काहीतरी दिल्या जातं किंवा त्याच्याकडून काहीतरी घेतल्या जातं. गुह्यमाख्याती पृच्छती, आपल्या मनातलं गुह्य आपल्या प्रेमास्पदाला सांगितलं जातं आणि त्याच्या अंतःकरणातलं गुह्य हे जाणून घेतलं जातं. भुंक्ते भोजयते चैव, त्याला आपल्याकडे जेवायला बोलवलं जातं, आपण त्याच्याकडे जेवायला जातो. षड्विधम प्रीती लक्षणम, अशी प्रेमाची किती लक्षणं सांगितलेले आहेत? 6 लक्षणं सांगितलेले आहेत. आपल्याला ददाती प्रतिगृह्णाती याचंही चिंतन करायचं नाही. आपल्याला गुह्यमाख्याती पृच्छती, आपल्या मनातलं गुह्य आपल्या प्रेमास्पदाला सांगितलं जातं आणि त्याच्या अंतःकरणातलं गुह्य हे जाणून घेतलं जातं. मग देवाचं आणि भक्ताचं नातं हे प्रेमाचं नातं आहे आणि प्रेमाच्या नात्याच्या संबंधानं देव आपल्या अंतःकरणातील गोष्ट ही भक्ताला सांगत असतो आणि भक्त ही आपल्या अंतःकरणातील गोष्ट ही देवाला सांगत असतो. मग ही चर्चा होत असताना, ही बैठक बसलेली असताना कदाचित
देवाने आपल्या जी आवड आहे, आपल्या अंतकरणातली आवड आहे, ही नाथ महाराजाला सांगितलेली असू शकते. म्हणून एकनाथ महाराजांना माहिती आहे की देवाला काय आवडतं. दुसरं कारण असं आहे की ज्याचा आणि आपला बहुत काळपर्यंत संपर्क येत असतो, त्याच्या आवडीनिवडी ह्या जाणून घेणं शक्य असतात. बहुत काळपर्यंत संपर्क. आता एखादा कीर्तनकार जर वारंवार एखाद्या गावात येत असेल तर लोकांना अंदाज येतो, बा महाराजांना श्रीखंड आवडतो बरं का, महाराजांना अमुक आवडतं बरं का, महाराजांना तमुक आवडतं बरं का. हां, हे कधी कळतं? जर वारंवार गावात येणं झालं तर. बरोबर आहे का नाही? का कळलं? कारण संपर्क आहे. बरोबर आहे का नाही? ज्याचा आणि आपला बहुत काळपर्यंत संपर्क येत असतो, त्याच्या आवडीनिवडी आपल्याला जाणून घेणं शक्य असतात. मग देवाचा आणि नाथ महाराजांचा बहुत काळपर्यंत संपर्क येण्याचं कारण काय? आपल्या सर्वांना अभंग पाठ आहे. भगवंतानं प्रत्येकांच्या घरी सेवा केलेली आहे. उंच नीचे काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्यागरी रक्षी प्रल्हादासी. चर्मरंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे शेलेविनी. सज्जन कसाया विकुलागे मास, माळ्या सावत्यास गुरु लागे. संपूर्ण अभंग बघून घ्या. भगवंताने कोणाकोणाकडे काय काय सेवा केली या सगळ्या गोष्टीचा उहापोह या अभंगामध्ये आपल्याला महाराजांनी दाखवून दिलेला आहे. कोणाच्या पायाचा काटा काढला, कोणाचं शेण वेचू लागला, कोणाचं काय तर कोणाचं काय. भगवंताने प्रत्येकाच्या इथं सेवा केली, पण तो परमात्मा माझ्या नाथ महाराजांच्या इथं राबला. मी नेहमी सांगत असतो, सेवा करणं आणि राबणं यामध्ये फरक आहे बरं का महाराज. मला वाटेल ते करणं म्हणजे सेवा आहे, आणि पडेल ते काम करणं म्हणजे राबणं आहे. तो परमात्मा माझ्या एकनाथ महाराजांच्या घरी राबला. निळा मने देव राबे त्यांचे घरी. निळा मने देव राबे त्यांच्या घरी, वस्त्रे गंगा तिरे दूतासे. तो परमात्मा माझ्या एकनाथ महाराजांच्या घरी राबला. मग एका दिवसापुरता राबला का? एका तासापुरता? 2 दिवसापुरता? एका तपापुरता? नाही महाराज. तब्बल 3 तप, 12 36 वर्ष तो गावडीने पाणी जा घरी वाहे चक्रपाणी. भक्ती भावे निळा वंदिताचे पाये. भक्ती भावे निळा वंदिताचे पाये. आनंद भक्ती भावे निळा वंदिताचे पाये. आनंद भक्ती भावे निळा वंदिताचे पाये. हरे रत्ती स्वामी एकनाथा. रत्ती स्वामी एकनाथा. एकनाथ महाराजांच्या घडी तो परमात्मा 36 वर्ष राबला. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाने वाये हरी कावडीने. श्रीखंड्या चंदन उगोळोनी करी, वस्त्रे गंगा तिरी दूतासी. सेवेसी तत्पर उभा ठाई ठाई, देव पूजे समय तिष्ठ ससे. निळा मने देव राबे त्यांच्या घरी.
दत्त चोपदारी करीत असे. अशा पद्धतीने 36 वर्ष तो परमात्मा एकनाथ महाराजांच्या घरी राबला. आपल्यापैकी बरीचशी मंडळी जर पैठणला गेलेली असेल तर आपल्याला लक्षात येईल. पैठणला गेलेले आहेत का? कोण कोण गेलेलं आहे? हात वर करा बरं. हां, एकच जण गेलेली आहे का? हां, पैठणला जात नाहीत तुम्ही? आपल्यापैकी बरेचशी मंडळी पैठणला गेलेली असतात. तिथे 2 मंदिर आहेत बघा. एक समाधी मंदिर आहे, ज्या मंदिरामध्ये एकनाथ महाराजांच्या पादुका ठेवलेल्या आहेत. घाटावरचं मंदिर, तिथं जास्त लोक येतात. परंतु नाथ महाराजांचा वाडा बऱ्यापैकी लोकांना माहिती नसतो. त्या नाथ महाराजांचा वाडा, त्या नाथवाड्यामध्ये एकनाथ महाराज राहत होते. तो नाथ महाराजांचा वाडा. आणि त्या नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये नाथ महाराजांचं देवघर आहे बघा, देवघर. आता नाथ महाराजांचं देवघर, नाथ महाराजांची श्रीमंती बघा. नाथ महाराजांचं देवघर हे आपल्या मंडपा एवढं आहे बरं का. पहा, मी नेहमी सांगत असतो, आपल्या देवघरावरून आपलं घर किती मोठं आहे हे लक्षात घेता येतं. नाथ महाराजांचं देवघर हे आपल्या मंडपा एवढं आहे. बघा मग श्रीमंती केवढी आहे. आजही त्या नाथ मंदिरामध्ये जर आपण गेलो तर अनेक खुणा आपल्याला तिथे पाहायला मिळतात. पंढरपूरला ज्या पालखीमध्ये ज्या पादुका जातात त्या पादुका त्या मंदिरामध्ये ठेवलेल्या असतात. त्याचबरोबरीनं ती सहाण आहे की ज्याच्यावरती भगवंतानं चंदन उगाळून देण्याचं काम करावं. ती सहाण आहे बघा. गंमत अशी आहे, मला सांगा चंदन उगाळून कोण देतंय हो? भगवान श्रीकृष्ण म्हणजे महाविष्णू. बरं कोणाला लावायला? बरं कोणाला उघडून देतोय? नाथ महाराजांना. नाथ महाराज म्हणजे कोण? महाविष्णूच. बरं कोणाला लावायला? पांडुरंगाला. पांडुरंग म्हणजे कोण? महाविष्णूच. ही गंमत आहे एकनाथ महाराजांच्या चरित्रातली. जर आपण वाचलं असेल तर आपल्याला लक्षात येईल, नाही का? उगाळून देणारा महाविष्णू, ज्याला देतोय तो महाविष्णू, जो लावतोय तो महाविष्णू आणि जो लावून घेतोय तोही महाविष्णू. ही गंमत आहे एकनाथ महाराजांच्या चरित्रातली. अनेक खुणा आपल्याला त्या मंदिरामध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबरीनं तो रांजण आहे, ज्या रांजणामध्ये श्रीखंड्यानं पाणी भरण्याचं सेवा करावी. अशा अनेक खुणा त्या नाथ मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. असं 36 वर्ष भगवंत एकनाथ महाराजांच्या इथे राबला. पहिले 12 वर्ष केशव हे नाम धारण करून कीर्तनामध्ये टाळ वाजवण्याची सेवा करायचे. त्याच्यानंतर पुढचे 12 वर्ष विठ्ठल नाम धारण करून देवपूजेमध्ये मदत करायचे. त्याच्या पुढचे 12 वर्ष श्रीखंड्या हे नाम धारून पाणी भरण्याची सेवा करायचे. असे 36 वर्ष परमात्मा एकनाथ महाराजांच्या घरी राबला. बहुत काळपर्यंत संपर्क आला. सांगू का? एकनाथ महाराजांच्या पत्नी आईसाहेब गिरजाबाईंना श्रीखंड्याचं लग्न लावून द्यावं वाटावं इथपर्यंत संपर्क आलेला आहे. मग ज्याचा आणि आपला बहुत काळपर्यंत संपर्क येत असतो त्याच्या आवडीनिवडी ह्या आपल्याला कळणं शक्य असतात. आणि म्हणून एकनाथ महाराजांना माहिती आहे की देवाला काय आवडतं. तिसरं कारण असं आहे की एकनाथ महाराज हे स्वतःच महाविष्णू आहेत. मग स्वतःचीच आवड ही नाथ महाराजांना सांगता येणार नाही का? भानुदासाचे कुळे महाविष्णूचा अवतार. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान वसते गोदावरी तीर. भानुदास महाराज म्हणजे एकनाथ महाराज म्हणजे भानुदासाच्या कुळामध्ये जन्माला आलेला महाविष्णूचा अवतार आहे. मग एकनाथ महाराजांना स्वतःची आवड सांगता येणार नाही का? महाविष्णू आहेत. मग महाविष्णूला प्रत्यक्ष वनमाळी अवतरले. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. मग महाविष्णूला स्वतःची आवड सांगता येणार नाही का? म्हणून एकनाथ महाराजांना माहिती आहे की देवाला काय आवडतं. त्याचे 3 कारणं, 3 मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. कोणती कोणती? पहिलं कारण असं सांगितलं की एकनाथ महाराज हे भगवंताचे निस्सीम भक्त आहेत
आणि भक्ताचं आणि देवाचं नातं हे प्रेमाचं नातं असतं आणि प्रेमाच्या नात्याच्या संबंधानं देव आपल्या अंतकरणातली गोष्ट ही भक्ताला सांगत असतो आणि भक्त ही आपल्या अंतकरणातील गोष्ट देवाला सांगत असतो. म्हणून एकनाथ महाराजांना माहिती आहे की देवाला काय आवडतं. एक दुसरं कारण असं सांगितलं की ज्याचा आणि आपला बहुत काळपर्यंत संपर्क येत असतो त्याच्या आवडीनिवडी ह्या माणसाला कळून घेणं शक्य असतात. म्हणून एकनाथ महाराजांना माहिती आहे की देवाला काय आवडतं. 2 आणि तिसरं आणि महत्त्वाचं कारण असं सांगितलं की एकनाथ महाराज हे स्वतःच महाविष्णू आहेत. मग महाविष्णूला स्वतःची आवड सांगता येणार नाही का. म्हणून एकनाथ महाराजांना माहिती आहे की देवाला काय आवडतं. त्याचे 3 कारणं मी तुम्हाला सांगितलेले आहेत. ऐका. परंतु याचा विचार करत असताना एक प्रश्न निर्माण खरा होतो की स्वतःच्याच आवडीनिवडीमध्ये गर्क असणारे तुम्ही आम्ही देवाच्या आवडीकडे कसं काय वळू शकतो. समाजामध्ये आपण माणसं पाहतो की नाही की मला हे आवडतं, मला हे आवडत नाही, मला ते आवडतं, हे नाही हे आम्हाला चालत नाही. हां, समाजात आपण माणसं पाहतो की नाही. खरं तर प्रत्येक माणसाला काही ना काही आवडतं. अगदी जीव जरी घेतला एखादा, आता मला सांगा मुंगीला काय आवडतं. हो, मुंगीला काय आवडते. साखर आवडते. बरोबर आहे का नाही. मुंगीनं सांगितलं का तुम्हाला. मग तुम्हाला कसं कळालं. पाहिलं आहे की नाही. तिची क्रियाच तिची आवड दर्शवत असते. बरोबर आहे की नाही. मला सांगा पोपटाला काय आवडतं. मिरची पण आवडते. बरोबर आहे का. मग पोपटाने सांगितलं का तुम्हाला मला मिरची आवडते म्हणून. नाही, तिची क्रिया ती बरं तिची क्रिया दर्शवत असते की त्यांना काय आवडतं. बरोबर आहे की नाही. अगदी छोट्यातला छोटा जरी जीव घेतला त्यांची क्रिया दर्शवत असते. बघा ज्ञानोबरायांना एक दाखला दिला. ज्ञानोबरायांचं लक्ष कुठं जाईल सांगता येत नाही बरं का. ज्ञानोबरायसारखे उपमा अलंकार जगाच्या पाठीवर आपल्याला दुसरीकडे पाहायला सापडणार नाहीत आणि एकनाथ महाराजांसारखे रूपक अलंकार आपल्याला जगाच्या पाठीवर दुसरीकडे पाहायला सापडणार नाहीत. ज्ञानोबरायांचं लक्ष गेलं गाईच्या स्तनावर बसलेल्या गोचिडाकडे. ज्ञानोबराय सांगतात पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पत्राड, परिते अव्हेरून अशुद्ध काय न सेविती. ज्ञानोबराय सांगतात गाईच्या स्तनावर काय बसलेलं आहे. गोचिड बसलेलं आहे आणि त्या स्तनामध्ये काय आहे. दूध आहे. ते दूध कसं आहे म्हणाले ज्ञानोबराय. पवित्र आणि गोड. बरं त्या गोचिडापासून त्या दुधाचं अंतर काय आहे. काहीच नाही ना. पाशी त्वचेची या पदराड, त्या पदराच्या पलीकडे त्वचेच्या पलीकडे ते दूध आहे. पण परिते अव्हेरून त्या पवित्र अशा दुधाचा अव्हेर करून त्याचा त्याग करून ते गोचिड अशुद्ध काय न सेविती. अशुद्ध म्हणजे रक्त पित नाही का. म्हणजे रक्त ही त्या गोचिडाची आवड सांगितलेली. म्हणजे अगदी छोट्यातला छोटा जीव जरी आपण बघितला तर त्या प्रत्येक जीवाची एक स्वतंत्र आवड निवड आहे. आता मला सांगा सशाला काय. म्हणजे प्रत्येकच प्राण्यांची आवड सांगत बसणार नाही मी इथं. म्हणजे प्रत्येक जो जीव आहे त्या प्रत्येक जीवाची काही ना काही एक स्वतंत्र आवड निवड आहे. तशी माणसाची सुद्धा काही ना काही आवड असू शकते. द्यावे खावे बारे असावे सदैव, द्यावे खावे बारे असावे सदैव, हेच करी हवे संसारात. हो हेच हरी हवे संसारे. द्यावे खावे बारे असावे सदैव, द्यावे खावे बारे असावे सदैव, हेच करी हवे संसारात. संसारी काय हेच करी हवे संसार. खावे बरे असावे सदैव, 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 हेच करी हवं संसार. हेच करी हवं संसार. द्यावे खावे बरे असावे सदैव, द्यावे खावे बरे असावे सदैव, हेच करी हवं संसार. हेच करी हवं संसार.
यावे खावे बरे असावे सदैव हेचे करी हाव संसाराचे. म्हणजे प्रत्येक जो जीव आहे त्या प्रत्येक जीवाची काही ना काही आवड आहे. मग तसं माणसालाही काही ना काही आवडतं आहे. आता जर मी इथं तुम्हाला बसल्यापैकी प्रत्येकाला विचारलं की तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय आवडतं असं जर मी विचारलं तर प्रत्येकाला एक संभ्रम निर्माण झाला की नाही, की नेमकं कशाच्या बाबतीत काय आवडतंय असं विचारायचं काय महाराजांना. नाही म्हणजे पुस्तक वाचायला आवडतं तर हे पुस्तक आवडतं, खायला विचारत असेल तर हे खायला आवडतंय. म्हणजे आवड ही एक सांगता येत नाही. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना. हा व्यक्ती तितक्या प्रकृती. जेवढे माणसं माझ्यासमोर बसलेले आहेत त्या प्रत्येक माणसाची एक वेगवेगळी आवड आहे. मग मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला खायला काय आवडतं, पुन्हा प्रश्न तुमच्या मनात काय आला, तुम्ही मला उत्तर काय दिलं, म्हणे महाराज म्हणजे तिखट आवडतं का गोड आवडतं का आंबट आवडतं. बरोबर आहे का नाही. इथे तरी एकता आहे, समानता आहे का नाही. मी म्हणलं तुम्हाला गोडामध्ये काय आवडतं, इथे तरी एकता आहे का. प्रत्येकाचं उत्तर काय येणार, नाही महाराज आम्हाला गुलाबजाम आवडतात, आम्हाला बालुशाही आवडते, आम्हाला श्रीखंड आवडतं, आम्हाला खीर. म्हणजे प्रत्येकाचं काय आलं, वेगवेगळं उत्तर आलं. पुन्हा मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला श्रीखंड आवडतं, मग कोणत्या फ्लेवरचं आवडतं. म्हणजे तुम्ही जेवढं खोल जाताल तेवढं तुमचं आवड बदलत जाईल, पण तुम्ही सांगू शकणार नाही की आम्हाला हेच आवडतं. म्हणजे आवड ही एक सांगता येत नाही. पण तरीसुद्धा माणसाला एकच गोष्ट आवडते, ती म्हणजे संसार. संसार आवडतो म्हणजे संसारातल्या सगळ्या गोष्टी आवडतात म्हणजे त्या गोष्टीच्या संबंधाने आसक्ती. संसारातल्या गोष्टी आवडतात. आणि संसारातल्या गोष्टी म्हणजे माणसाला. आता मला इथं बसल्यापैकी सांगा कोणाला पैसा आवडत नाही हो. महाराज लोक सगट कोणाला पैसा आवडत नाही, सगळ्यांनाच पैसा आवडतो. असं नाही की पैसा कमवू नका असं नाही आहे, पण जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी. प्रत्येकाला पैसा आवडतो, संसार आवडतो. बरोबर आहे का नाही. मग त्या संसारामधल्या प्रत्येक गोष्टीच्या संबंधाने आसक्ती. ऐका, माणसाला पैसा आवडतो पण माणूस नुसता संसार करून चालत नाही. माणसाने संसार करावा पण असोनी संसार, म्हणजे परमार्थात राहून संसार करावा. संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, वेळोवेळा भजन करावे, वेळोवेळा भजन करावे, वेळोवेळा भजन करावे, वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे आणि असोडी नसावे. भजन करावे वेळोवेळा. संसारात राहा, सोडू नका. परंतु तो संसार करत असताना परमार्थ अलिप्त कमळ जळी जायचे, अलिप्त कमळ जळी जायचे, अलिप्त कमळ जळी जायचे, अलिप्त कमळ जळी जायचे. सत्यवादिकारी अलिप्त कमळ जळी जैसे. त्या कमळाप्रमाणे राहायचं. पाण्यामध्ये असतं, त्या चिखलामध्ये असतं, पण त्या पाण्याचा सुद्धा स्पर्श होऊ देत नाही. त्या कमळासारखा माणसाने जीवन संसारामध्ये राहिलं पाहिजे. ऐका, संसार में ऐसे रहना जैसे मुंह में जीभ रहती. संसार में ऐसे रहना जैसे मुंह में जीभ रहती. कितना भी घी खावे तो भी चिकनी नहीं होती.
कळतंय ना? संसारात असं राहायचं जिभेप्रमाणे. मला सांगा, तूप खाल्लेलं आहे का सगळ्यांनी? खेड्याकरडी माणसं आहेत, प्रत्येकाच्या घरी गाय बैल आपलं गाई मसाडता असंच नाही, आहे की नाही? प्रत्येकाने तूप खाल्लेलं आहे. गावरान बरं का, कारण आता गावरान तूप लय महाग झालं आहे. प्रत्येकाने तूप खाल्लेलं आहे. मला सांगा, तूप कशाने खाता हो? बोला की, खाल्लं नाही वाटतं तुम्ही नाही? ओ दाजी, हाताने खाता बरोबर. मला सांग, तोंडाने आपण खातो बरोबर आहे का नाही? पण तू त्या वाटीमधलं तूप तोंडापर्यंत पोहोचवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? हाताचा उपयोग केला जातो. हां, हुशार आहेत पोरं. हाताचा उपयोग केला जातो. मला सांगा मग जास्त संबंध तुपाचा कोणासंग आला? हातासोबत आला का तोंडासोबत आला? हातासोबत कसा येईल रे? तोंडासोबत येईल बरोबर आहे. कारण ती चगळीत आहे ना, त्या तुपाला चगळून चगळून आत ढकलण्याचं काम आहे कोणाचं आहे? जिभेचं आहे. आणि त्या वाटीतलं तूप तोंडापर्यंत पोहोचवण्याचं काम हाताचं आहे. खाल्लं तूप तोंडाने, पण ऐका, त्या हाताचा जास्त संपर्क आलेला नाही आहे तुपासंग, तरी ती हात चिकट झाली. परंतु लोणी म्हणजे ते तूप चगळून चगळून सुद्धा ती जीभ अलिप्त राहिली संसारामध्ये, असं राहायचं. पक्षी अंगानी उतरते, पक्षी अंगानी उतरते, पक्षी अंगानी उतरते, ते का गुंतोनी राहती, ते का गुंतोनी, ते का गुंतोनी राहती, ते का गुंतोनी राहती, कैसे आसावे तुकारी, कैसे आसावे तुकारी, तैसे असावे संसारी, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोणी राहती. त्या पक्षासारखं आपलं जीवन असलं पाहिजे. जेवढं चोचेच बसतं, जेवढं पोटापुरतं आहे तेवढंच. पुन्हा या संसाराकडून अपेक्षा धरायची नाही. संसारात माणसाने असं राहिलेलं पाहिजे. परंतु माणसाला काय आवडतो? संसार आवडतो. संसार आवडतो म्हणजे संसारातल्या गोष्टी आवडतात. ज्ञानोबराय म्हणतात, संसारातल्या गोष्टी ज्या आहेत ते माणूस कशासाठी कमवतो? ज्ञानोबराय म्हणतात, अंगामनासी रुचावे, येतुलेने कृत्य नाठवे, जे करणीयाचे ने नावे भलतेची गरी. त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी जे करायचं नाही ते सुद्धा करतो, फक्त त्या संसारातल्या गोष्टी मिळाव्या म्हणून. म्हणजे एवढा लोकांना काय आवडतो? संसार आवडतो. पण संसारातल्या गोष्टी हे मूळतः नासक्या स्वभावाच्या आहेत. ह्या शाश्वत सुख देणाऱ्या नाहीत. तरीसुद्धा माणसाला संसार आवडतो. संसार आवडतो म्हणजे संसारातल्या सगळ्याच गोष्टी आवडतात. पैसाही आवडतो. एवढा आवडतो की स्वतः लोकांसाठी तर जाऊ दे, आपण स्वतःसाठी सुद्धा लोक पैसा खर्चवत नाहीत. एवढा लोकांना तो पैसा आवडतो, एवढा संसार आवडतो. त्यातली त्यात जर माणसांची आवड बघायला गेलं तर माणसांना काय आवडतं? माणसांना कडक टोपी, इस्त्री केलेलं शर्ट, कडक पॅन्ट वगैरे टॅपटॅप राहायला आवडतं. बरोबर आहे की नाही? आवडतं की नाही?
होय. पुन्हा महिलांना काय आवडतं? माता माऊल्यांना काय आवडतं? माता माऊल्यांना सोनं फार आवडतं. आणि दुसरी गोष्ट, साड्या फार आवडतात महिला मंडळीला. मी तर जुने कीर्तनकार आहे सांगायचे की माता माऊल्यांना जर असं ते फॅक्टरी असते ना, फॅक्टरी साड्यांची, कंपन्या, त्या कंपन्यात जर सोडलं तर दिवसभर बाहेर यायचे नाहीत, एवढ्या साड्या आवडतात म्हणे. खरं खरं सांगा माता माऊल्यांनो, कपाट उघडल्या साड्या अंगावर पडतात का नाही? इतक्या साड्या महाराज. पहिले जुन्या काळामध्ये महाराज घरी जर माणसांना जुन्या काळामध्ये एक शर्ट तिघा जणात असायचं, एक शर्ट तिघा जणात. आणि आता प्रत्येकाला सेपरेट झालंय. सोमवारी वेगळा घालायचा, मंगळवारी वेगळा घालायचा. हां, म्हणजे प्रत्येक वाराला काय शर्ट आहे. पण जुन्या काळात एक शर्ट तिघात असायचं. तसं महिला मंडळ, खरं खरं सांगा, असं म्हटलं जातं की जुन्या काळात कपाटं नव्हते, म्हणजे संदूक असायचे, संदूक. त्या संदुकामध्ये एवढ्या साड्या असतात, बसल्याशिवाय कोंडा लागत नाही, एवढ्या साड्या असतात. म्हणजे साड्या महिलांना आवडतात, सोनंही आवडतं. बरं जाऊ द्या, लहान लेकरांना काय आवडतं? अवस्था बदलली की आवड बदलत असते. लहानपणी जे आवडत होतं ते तारुण्यपणात आवडतं का? नाही आवडत. जे तारुण्यपणात आवडतं ते म्हातारपणात आवडतं का? नाही. म्हणजे आवड ही अवस्था बदलली की आवडही बदलत असते. मग बालपणात लेकराला काय आवडतं? बालपणात लेकरांना खोडी करायला आवडतं. आपल्या लेकराचं जाऊ द्या, जेव्हा पंढरीनाथ परमात्मा बालरूपामध्ये जन्माला आलता, अवताराला आलता, प्रागट्यकरण त्याचं झालतं, तेव्हा त्या देवाने सुद्धा खोड्या केल्याच ना. म्हणूनच तर म्हणावं लागलं, खोड्या नक करू माझे बाबा, खोड्या नको 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 करू माझे बाबा. हाती घेवा नियादाठी, शिकविता से जगदेटी, यमुनेची मत खाती काका, यमुनेची मत खाती काका काका. खोड्या नको करू माझे बाबा, 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 खोड्या नको करू माझे म्हणावं लागलं यशोदा मातेला, खोड्या नक करू माझे बाबा. हाती घेवो निया काठी, शिकवी ते जग जेठी, यमुनेची माती खाशी काका का, यमुनेची माती खाशी काका काका बाबा, खोड्या नक करू माझे बाळा. म्हणावं लागलं यशोदेला. का? कारण लेकरांना खोड्या करायला फार आवडतं. माणसांची आवड सांगितली, महिलांची आवड सांगितली, लहान लेकरांची आवड सांगितली. मग संसारिक जीवालाही काही ना काही आवडत असेल, मग साधू संतांनाही काहीतरी आवडतच असेल ना. माझे देवीची आवडी, माझी देवीची आवडी, माझे देवीची पंढरपुराने गुडी, पंढरपुराने गुडी,
माझ्या जीवेची आवडी पंढरपुरा नेन गुडी. हे साधू संतांना आवडणारी गोष्ट आहे. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंक पुंडलिक. हे देवाला साधू संतांना आवडणारी गोष्ट आहे. किंवा आवडे हे रूप गोजरे सगुण पाहता लोचन सुखावले. साधू संतांना देवाला सोडून देवाच्या संबंधाने गोष्टी आवडतात. देवाचं तीर्थ आवडतं. साधू संतांना ह्या गोष्टी आवडतात. मग साधू संतांनाही काही ना काही आवडत आहे. सांसारिक जीवांना देखील काही ना काही आवडत आहे. मग जो परमात्मा निर्गुण स्वरूपामध्ये होता आणि तो सगुण स्वरूपामध्ये आला, त्याने कुठलं तरी मूर्त स्वरूप धारण केले. मग त्या देवाला सुद्धा काही ना काही आवडतच असेल ना. मग काय आवडतंय? अभंगाच्या आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्र दिवस. तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा. जोरदार टाळ्या वाजवा एकदा. वा सुंदर. आवडे देवासे तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. महाराज म्हणतात देवाला काय आवडतंय ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ऐका. आवडे देवासे तो ऐका प्रकार. ऐका. एखादी महत्वाची गोष्ट जेव्हा सांगायची असते ना, तेव्हा काय म्हटलं जातं? ऐका. इकडे लक्ष द्या. असं केव्हा बोलल्या जातं? जेव्हा एखादी महत्वाची गोष्ट सांगायची असते तेव्हा. शाळेमध्ये शिक्षक सांगत असतात बघा, ए पोरांनो इकडे लक्ष द्या, इकडे बघा, इकडे ऐका. असं केव्हा बोलल्या जातं? जेव्हा एखादी महत्वाची गोष्ट सांगायची असते तेव्हा. ज्ञानोबराय देखील म्हणतात, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका, परिप्रोडी बोली न होजी. तुम्हा सर्वज्ञाच्या समाजी द्यावे हे अवधान हे माझी विनवणी सलगेची. इकडे बघा, इकडे लक्ष द्या, ऐका. हे केव्हा बोलल्या जातं? जेव्हा एखादी महत्वाची गोष्ट सांगायची असते तेव्हा.
इथे एकनाथ महाराजांना देवाची आवड ही महत्त्वाची वाटते. म्हणून एकनाथ महाराज आग्रहपूर्वक म्हणतायत की इकडे बघा, लक्ष देऊन ऐका की देवाची काय आवड आहे ती मला तुम्हाला सांगायची आहे. काही गोष्टी या कोणाला सांगितल्या नाही पाहिजे. काही गोष्टी या कोणाला तरी सांगायच्या असतात आणि कोणाला तरी सांगायच्या नसतात. आणि काही गोष्टी या सगळ्यांना सांगायच्या असतात, कोणालाच सांगायचं नाही. शिव्या दे, कोणाला सांगायचं? कोणालाच सांगायचं नाही. वाईट वाग, दारू पी, कोणाला सांगायचं? कोणालाच सांगायचं नाही. काही गोष्टी या कोणाला सांगितल्या नाही पाहिजे आणि काही गोष्टी या कोणाला तरी सांगायच्या असतात आणि कोणाला तरी सांगायच्या नसतात. लग्न कर, कोणाला सांगायचं? नपुंसकाला सांगायचं लग्न कर? जो स्वतः स्वप्रपंचाचा उदरनिर्वाह करू शकत नाही त्याला सांगावं लग्न कर? अजिबात नाही. मग कोणाला सांगावं? जो युवक आहे त्याला सांगावं लग्न कर. जो स्वतः सहकुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो त्याला सांगावं लग्न कर. जो युवक आहे, जो पुरुष आहे त्याला सांगावं लग्न कर. काही गोष्टी या कोणाला तरी सांगायच्या असतात आणि कोणाला तरी सांगायच्या नसतात. आणि काही गोष्टी या सगळ्यांना सांगायच्या असतात. परमार्थ हा सगळ्यांना सांगायचा असतो. या रे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार नलगे चिंता कवनाची. किंवा भगवंताने सांगितलेले उभारोनी बाह्या सकाळ आश्वासन, या रे 18 ही वर्ण पंढरीची. सगळ्यांनी या परमार्थाचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे. प्रत्येकानं इथं यायचं आणि परमार्थ करायचा आहे. प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. परमार्थ हा सगळ्यांनी करण्यासारखा आहे. अगदी लहान, मला सांगा, संसार म्हणलं की अटी आहेत, परमार्थ म्हटलं की अट नाही आहे बरं का. परमार्थ कोणीही करू शकतो. आता हा लहान मुलगा कीर्तनात बसलेला आहे, हां आलेला आहे, कीर्तनात बसलेला आहे, ऐकतोय कीर्तन. हे 80, हे तुमचं वय काय आहे दादा? 70. यांचं वय 70 आहे. हेही कीर्तनात आलेले आहेत, बसलेले आहेत, ऐकतायत. बरोबर आहे का नाही? परंतु या लहान लेकरांना ठरवलं की मला लग्न करायचं, जमेल का? जमेल का? नाही जमायचं. बरं, त्यांचं वय 70 आहे, त्यांनी ठरवलं मला लग्न करायचं, जमेल का? होय दादा, जमेल? नाही जमणार. संसार म्हणलं की अट आहे आणि परमार्थ म्हणलं की वयाची अट नाहीये. कोणीही येऊ शकतं. आणि कलियुगी उतारा हरिच्या नामे, हरिच्या नामे, कलियुगी उतारा हरिच्या नामे, हरिच्या नामे, कलियुगी उतारा हरिच्या नामे, हरिच्या नामे, कलियुगी उतारा हरिच्या नामे. सकळाची येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिच्या नामे, कलियुगी उद्धार हरिच्या नामे. सकळाची येते आहे अधिकार, कलियुगी कलियुगात जर महत्त्व कशाला असेल तर कीर्तनाला महत्त्व दिलेलं आहे. आपण श्रीमद भागवत ऐकणारे मंडळी आहात. आज सप्त्याचा 3रा दिवस आहे, म्हणून आज मन्वंतराची कथा तुम्ही ऐकलेली असेल, शिवमहापर्वतीची ही कथा तुम्ही ऐकली असेल. उद्या भक्त प्रल्हादाचं चरित्र येणार आहे. तर भक्त प्रल्हाद जे आपल्या बापाला उपदेश करत असताना नवविधा भक्तीचा उपदेश करतायत. काय? श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. या नवविधा भक्तीमध्ये 2ऱ्या क्रमांकाची भक्ती आहे, ती म्हणजे कीर्तन भक्ती. आणि तीच कीर्तन भक्ती कलियुगामध्ये महत्त्वाची सांगितलेली आहे. की कृतयध्यायतो विष्णू, भागवताचा श्लोक आहे. कृतयध्यायतो विष्णू त्रेतायाम यजुदोमखे द्वापारे परिचर्यायाम कलोतधारी कीर्तनात. कलियुगा माझी, याला सोपं प्रमाण, कलियुगा माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण देईल. कलियुगामध्ये कीर्तन भक्तीला हे सर्व श्रेष्ठ साधन समजलेलं आहे. का? कारण जे फळ
यत्फलम नास्ति तपसा न योगेन समाधीना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. जे फळ जपाने तपाने यागाने धनाने कशानेच मिळत नाही ते कलियुगामध्ये कीर्तन भक्तीनं मिळतं. म्हणून कीर्तन भक्ती ही कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ सांगितलेली. आपण प्रमाण काय दिलं? सकळांची येथे आहे अधिकार कलियुगी उदार हरीच्या नामे. म्हणून सांगितलं की परमार्थाचा अधिकार सगळ्यांना आहे, सगळ्यांनी इथं या. परंतु हल्ली असं झालंय प्रत्येक आपापल्या मनानेच परमार्थ करायला लागलेला आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतायत की इकडं लक्ष द्या, ऐका, मला देवाला काय आवडतंय ते सांगायचंय. मग पहिली आवड सांगितली की देवाला काय आवडतंय? नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताचं नाम घेतलेलं हे देवाला आवडतं. का आवडतं देवाचं नाव घेतलं? कारण देवाचं नाव हे देवापेक्षा सुद्धा मोठं आहे. म्हणून गगनाहून वाढ नाम आहे, गगनाहून वाढ नाम आहे. गगनाहून वाढ नाम आहे, गगनाहून वाढ नाम आहे. निवृत्ती सितार, निवृत्ती सितार. ज्ञानदेव माने, निवृत्ती सितार, निवृत्ती सितार. हो ज्ञानदेव माने, निवृत्ती सितार, निवृत्ती सितार. ज्ञानदेव निवृत्ती सितार, निवृत्ती सितार. गगनाहून वाढ नाम आहे, गगनाहून वाढ नाम आहे. हरिमुख माना, हरिमुख माना, हरिमुख माना, हरिमुख माना, हरिमुख माना, हरिमुख माना. गगनाहून वाढ नाम आहे, गगनाहून वाढ नाम आहे. हरिमुख माना, हरिमुख माना, हरिमुख माना, हरिमुख माना, हरिमुख माना, हरिमुख टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. मला सांगायची गरज नाही पडली पाहिजे. अशा टाळ्या वाजवा, जरा जोरात वाजवा. वा वा वा, सुंदर गोड प्रमाण दिलं. गगनाहूनी वाढ नाम आहे. देवाला देवाचं नाव का आवडतं? कारण देवाचं नाव हे देवापेक्षा सुद्धा मोठं आहे. एक प्रसंग आहे बघा. हनुमंतराय प्रभू रामचंद्राच्या पायापाशी बसलेले आहेत. प्रभू रामचंद्र एका वट्यावर बसलेले आहेत आणि हनुमंतराय त्यांच्या पायापाशी बसलेले आहेत. आणि हनुमंतरायांचं भजन चालू आहे. गोड असं हनुमंतरायांचं भजन चालू आहे. श्रीराम जय राम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय श्रीराम, श्रीराम करा. श्रीराम जय राम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय श्रीराम. सर्वांनी भजन करा. श्रीराम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय राम, जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय
चालू आहे. कोणाचं कोणाचं विसरले का काय? हा हनुमंतरायाचं. हां पोरं हुशार आहेत बघा. हनुमंतरायाचं भजन चालू आहे. गोड असं भजन चालू आहे हनुमंतरायाचं. आणि हनुमंतरायाचं भजन चालू असताना प्रभू रामचंद्रांनी ऐकलं आणि प्रभू रामचंद्राने सांगितलं, अरे हनुमंता, अरे सगळं जग तुला बुद्धिमत्ताम वरिष्ठ म्हणतात आणि शास्त्राचं एक साधं विधान तुला कळत नाही म्हणे. हा म्हणे काय देवा? अरे शास्त्र काय सांगतं की एकदा साध्याची प्राप्ती झाल्याच्या नंतर साधनाची निवृत्ती होत असते. म्हणजे देवा नेमकं तुम्हाला काय म्हणायचं म्हणे? अरे हनुमंता, माझं नाम हे तुझं साधन आहे आजी, आणि त्या नाम साधनाने तू माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. मला माझी तुला प्राप्ती आहे. मी तुला प्राप्त झालेलो आहे. तुझं साध्य हे तुला मिळालंय. आता माझं नाव घेऊ नको, कारण साध्याची प्राप्ती झाल्याच्या नंतर साधनाची निवृत्ती होत असते. आता माझं नाव घेतलं नाही तरी चालतंय. हनुमंतरायाने सांगितलं की देवा काय कळायनं झालं म्हणे. अरे हनुमंता, अरे परतूरला जाणारी जर बस असली आणि जर तू सातोन्याहून परतूरला जायच्या बसमध्ये बसला, तुला जर परतूरला जायचं असेल तर परतूर आल्यावर उतरायचं असतं, बसून राहायचं नसतं, तर तुला परतूर भेटणार आहे. तसं माझ्या नाम रूपी साधनाने तू माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. आता तू माझं नाव घेऊ नकोस, बंद कर म्हणे. हनुमंतरायाने हसून उत्तर दिलं. हनुमंतरायाने फार गोड उत्तर दिलं. हनुमंतरायाने सांगितलं, देवा तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. देवा तुझ्या नावाचं महत्त्व हे तुला कळत नाही म्हणे. कमोदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमळ सकळ भोगी तसे, तैसे तुझं ठाई नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणू. कमळाला कमळाचा सुगंध माहिती नसतो, त्यासाठी भ्रमर व्हावं लागतं. तसं तुझ्या नावाचा महिमा हे तू जाणू शकणार नाही, त्यासाठी मी व्हावं लागतं. हनुमंतरायाने सांगितलं, देवा तुझ्या नावाचं महत्त्व तुला कळत नाही, आम्हाला कळलं आहे. हनुमंतरायाने उत्तर दिलं, देवा तुझं नाव सांगू का कसं आहे? राम तत्वधिकम नाम इतिमे निश्चला मतिही तव एका तारिता अयोध्या नामनाचे भुवनत्रयम. एक प्रभू रामचंद्र एके अयोध्येचा उद्धार करेल. जरा नीट लक्ष द्या. एक प्रभू रामचंद्र एके अयोध्येचा उद्धार करेल, परंतु एक प्रभू रामचंद्राचं नाम हे त्रिभुवनाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. एवढं देवाचं नाव मोठं आहे. म्हणून देवाचं नाव घेतलेलं हे देवाला आवडतं, कारण देवाचं नाव हे देवापेक्षा सुद्धा मोठं आहे. म्हणून नाथ महाराज सांगतायत की देवाला काय आवडतं? त्याचं नाव घेतलेलं त्याला आवडतं. आणखीन काय आवडतं? अभंगाचं दुसरं चरण. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, गोपी चंदन टिळा. ताई कळवळा वैष्णवाचा ताई कळवळा, वैष्णवाचा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. देवाला आणखीन काय आवडतंय? नाथ महाराज सांगतायत, मी तुम्हाला त्याचे प्रकार सांगणार आहे. पहिल्या चरणामध्ये आपल्याला काय सांगितलंय की आवडे देवासे तो ऐका प्रकार. प्रकार जे अर्थी म्हणतात त्या अर्थी एक गोष्ट सांगणार नाहीत, अनेक गोष्टी सांगणार आहेत. मग पहिला काय सांगितलं की नामाचा उच्चार रात्रंदिवस, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुळशी माळ गळा. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण केलेली भगवंताला आवडते.
आता इथं आल्याच्या नंतर बऱ्याचशा जणांच्या गळ्यामध्ये मला माळी दिसल्या. आपलं गाव हे परमार्थिक आहे हे मला इथून बघितल्यानेच कळतं बरं का. म्हणून परमात्म्याला तुळशीची माळ धारण केलेला व्यक्ती अत्यंत प्रिय असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोपीचंदनाचा टिळा लावलेली माणसं, गोपीचंदन टिळा. परंतु हल्ली झालंय असं, प्रत्येकाचा एक स्वतंत्र गंध झालाय. काही काही तर गंधच लावत नाहीत. परंतु हल्ली संप्रदायामध्ये सुद्धा, जर वारकरी संप्रदाय ह्या अध्यात्मामध्ये जर येऊन बघितलं तुम्ही, तर या अध्यात्मामध्ये सुद्धा प्रत्येकाचा एक वेगळा गंध झालेला आहे. काही जण नुसता बुक्का लावतात, काही नुसतं कुंकू लावतात, काय नुसतं ते चंदन लावतात, काय नुसता अष्टगंध लावतात. हल्ली कुंकू लावतायत, भावी काळामध्ये हळदही लावतील, काही सांगता येत नाही. कारण प्रत्येकाचा एक वेगळा काय झालेला आहे, गंध झालेला आहे. पहिले आपला हा संप्रदाय म्हणजे हृदय कळवळा वैष्णवांचा, वैष्णव संप्रदाय आहे आपला पहिले हा संप्रदाय नाथ संप्रदाय होता. पुढे त्याला नाव पडलं वैष्णव संप्रदाय, आता वारकरी संप्रदाय. हा वारकरी संप्रदाय मुळात कोणता संप्रदाय, वैष्णव संप्रदाय. आता वैष्णव संप्रदाय कोणाला म्हणायचं, ज्या संप्रदायामध्ये विष्णूचे भक्त आहेत. आणि शैव संप्रदाय कोणाला म्हणायचं, ज्या संप्रदायामध्ये महादेवांचे भक्त आहेत. परंतु हा वाद, एका काळी हा वाद होता की शैव संप्रदायाच्या लोकांनी आडवा गंध लावायचा आणि जे वैष्णव संप्रदायातली माणसं आहेत त्यांनी उभा गंध लावायचा. हा दावा पूर्वी होता, परंतु हा दावा नष्ट केला तो म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी. परंतु हल्ली झालंय असं की आपल्या प्रत्येकाचा एक स्वतंत्र गंध झालाय. परंतु महाराज काय म्हणतात, गोपीचंदन टिळा हा महत्त्वाचा आहे. गोपीचंदनाचा टिळा जसा महाराजांनी लावलेला आहे, अगदी तसाच गोपीचंदनाचा टिळा लावलेली माणसं ही भगवंताला अत्यंत प्रिय असतात. म्हणून गोपीचंदनाच्या टिळ्याला अगदी महत्त्व दिलेलं आहे. कारण पूर्वी असं होतं की शैव संप्रदायातले लोक आडवा गंध लावायचे. एवढंच नाही, एवढी होते की सारवण जरी घ्यायचं म्हटलं तरी जुने कीर्तनकार म्हणायचे की जे शैव संप्रदायातले लोक आहे ते आडवं सारायचे आणि जे वैष्णव संप्रदायातले आहेत ते उभ्याने सारवण करायचे. उभ्याने सारवण म्हणजे एवढा मोठा दावा पहिले संप्रदायामध्ये होता. परंतु आता तो दावा राहिला नाही आहे. सर्व तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंदे. आजही पांडुरंगाच्या मूर्तीचं जर आपण निरीक्षण केलं तर पांडुरंगाच्या डोक्यावरती महादेवाची पिंड आहे. तो वाद आपल्या संप्रदायामध्ये नाही आहे. परंतु माझा मुद्दा असा आहे की गोपीचंदनाचा टिळा हा महत्त्वाचा आहे. भगवंताला काय आवडतंय, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण केलेला. अति प्रियावडी तुळसी बुका, तैसील प्रीती करी भोळा भाविका. नामा पद पंकज पादुका, श्रीमस्तक वंदित अति प्रियावडी तुळसी बुका, तैसील प्रीती करी भोळा भाविका. नामा पद पंकज पादुका, ह्या देवाला आवडणाऱ्या गोष्टी आहेत. परंतु या गोष्टींमध्ये एकनाथ महाराजांनी एक पुष्टी जोडली बघा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. कारण बुक्का लावून आणि माळा घालून हिंडणारे लय झाले.
आपण जर पंढरपूरची वारीला, आता आम्ही तर सर्व जातो, परंतु तुम्ही कोणी जात असेल नसन जात मला माहिती नाही, परंतु आपण जर आषाढी कार्तिकीला जर वारीला जात असाल तर आपल्याला पाहण्यात येईल एवढ्याल्या माळी गळ्यात असतात, पण पाकिट हाणतात, चोरी करतात. म्हणून त्याला नाथ महाराजांनी पुष्टी जोडली की गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळान गोपीचंदन टिळा, परंतु त्याला पुष्टी काय जोडली? हृदयी कळवळा वैष्णवांचा. अंतकरणामध्ये वैष्णवांच्या विषयी प्रेम जिव्हाळा ज्याच्या अंतकरणामध्ये असतो ना, तो भगवंताला प्रिय असतो. नाही तर काही काही लोक घरी जेवायला नेतात, म्हणतात ए वाढ वाढ, आणखीन महाराजांना अर्धी वाढ, पुन्हा त्यांना भेटत नसते. अरे एवढा हलकट समजला का काय तो महाराजांना? महाराज अशाच्या घरी चुकून जेवायला जायचं नाही. मला काय सांगायचं आहे, वारकऱ्यांच्या विषयी अंतकरणामध्ये काय असला पाहिजे? कळवळा असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. म्हणून नाथ महाराज म्हणतात की देवालाही आवडणारी गोष्ट आहे. आणखीन काय आवडतंय? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधनानी दारी, साधनानी दारी, आनराई तुळशी माळ गोपीचंद्र टिळा, तुळशी माळ गोपीचंद्र टिळा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आड नाही. आषाढीची आणि पंढरीची वारी करायची आणि साधन निर्धानी आण नाही. इतर कोणतंही साधन करायची गरज नाही, फक्त आषाढीची. आणि आता कार्तिकी झाली बघा, कार्तिकीला आलते का? भरपूर जण तुमच्या गावातून आले असतील. प्रत्येकाने ज्ञानोबरायांचं दर्शन केलं, अगदी मनाला शांतता प्राप्त झाली. आळंदी आणि कार्तिकीची वारी केलेलीही देवाला आवडतं. म्हणून प्रत्येकाने यंदा, आता बऱ्याच जणांचं येणं झालं नाही कारण यंदा पावसाने जरा दगा दिला, बरोबर आहे का नाही? परंतु पुढच्या वर्षी सर्वांनी जायचं, आळंदीच्या वारीला जायचं, पंढरपूरच्या वारीला जायचं. का जायचं? स्वतःच्या आवडीसाठी नाही, देवाला आवडतंय म्हणून जायचं. स्वतःसाठी आवडतंय म्हणून आपण संसारामध्ये भरपूर काही गोष्टी करतो, परंतु देवाला आवडतंय म्हणून तरी जीवनात एखादी तरी गोष्ट केली पाहिजे. आणि त्यातलीच एक गोष्ट आहे म्हणजे आषाढी आणि कार्तिकीची वारी. प्रत्येकाने वारी केली पाहिजे. तुम्ही असं नाही की महात दिंडीत चला, कोणाच्या दिंडीत जा, परंतु वारी करा. महत्त्वाचं आहे का? कारण देवाला आवडतं. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आण नाही. आणि मग महाराज म्हणतायत की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, कोणत्या? नामाचा उच्चार रात्रंदिवस एक, दुसरी गोष्ट तुळशी माळ गळा, तिसरी गोष्ट गोपीचंदन टिळा, चौथी गोष्ट हृदय कळवळा वैष्णवांचा, नंतर आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आणि यांच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. या सगळ्या गोष्टी आचरणात आणून जो नित्यनेमाने पाळतो, नाथ महाराज म्हणतायत, तो समाजाच्या दृष्टीमध्ये तर आदरणीय ठरतोच, पूजनीय तर ठरतोच, पण देवाच्या नजरेत सुद्धा एका जनी ऐसा जाता नेम, एका जनाधनी ऐसा जाता नेम, एका जनाधनी ऐसा जाता नेम, एका जनाधनी ऐसा जाता नेम,
एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम हो जोरात टाळ्या वाजवा जरा. जेवण केले ना सगळ्यांनी, पंगत झाली ना. हां, जरा जोरात टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांसाठी. वा वा, सुंदर सुंदर. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परमपूज्य जगे. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठोबा रखुमार. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. महाराज म्हणतात ऐसा ज्याचा नियम. आपल्या जीवनामध्ये ऐका, थोडंच राहिलं आता. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही नियम असतात आणि ते नियम सातत्याने केल्याच्या नंतर, ते नियम सातत्याने करत राहिल्याच्या नंतर, उदाहरणार्थ एखादा मृदंगाचार्य आहे, त्याचा नियम आहे रोज नित्यनेमाने पहाटे उठणं, त्या पकवाजाचा रियाज करणं, त्याचा तो नियम आहे. आणि त्याने जर तो नियम सातत्याने पाळत राहिला, सातत्याने करत राहिला, तर एक दिवस तो त्या कलेमध्ये महारत हासिल करतो त्या नियमाने. जीवनामध्ये असे बऱ्याच जणांचे एक नियम असतात आणि त्या नियमाने जर तो पुढं चालत राहिला तर तो देवा परमपूज्य जगी, तो देवाच्या नजरेत नाही पण समाजाच्या नजरेत का होईना काय होतो, पूजनीय ठरतो. म्हणून जीवनामध्ये काही ना काही नियम असले पाहिजे. त्या नियमाला धरून माणसाने आपल्या शांत बसा, त्या नियमाने आपण वाटचाल केली पाहिजे, त्या नियमाला धरून. कारण नित्यनेमन आम्ही तो प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ या जवळी. जर परमार्थ अध्यात्मातला जो माणूस आहे, परमार्थ करणारा जो व्यक्ती आहे, त्याने परमार्थातल्या गोष्टी जर नित्यनेमाने केल्या तर लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. लक्ष्मीचा पती म्हणजे नारायण, तो नारायण त्याच्याजवळ असतो, म्हणजे त्याची कृपा असते माणसावर. म्हणून माणसाने कोणता ना कोणता नियम आपल्या जीवनामध्ये धारण केला पाहिजे. मग तो नाम जपाचा का असाने, सातत्याने काही करत असाल तुम्ही जीवनामध्ये, काहीही करत असाल, परंतु कोणतीही गोष्ट करत असाल, पण एक नियम आपल्या जीवनामध्ये घट्ट धरून ठेवायचा, तो म्हणजे नामचिंतनाचा. आमचे बाबा आम्हाला कायम सांगतात की नामचिंतन करा, नामचिंतन करा. जगन्नाथ जगन्नाथ, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा.
एक नामचिंतनाचा. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्हाला काही काम आहेत का? आम्हाला दिवसात 4 कामं असतात. हां, बाया म्हणतील महाराज आम्हाला सकाळी नवऱ्याच्या भाकरी करावं लागतात, नंतर ते घेऊन शेतात जावं लागतं, त्यांना द्यावं लागतं, पुन्हा लेकरा बाळाचं करावं लागतं, पुन्हा तिथून आल्याच्या नंतर डबल स्वयंपाक करावा लागतो, पुन्हा रात्री सगळे जेवल्याच्या नंतर जेवावं लागतं, भांडे कुंडे ताण असतो, भरपूर काम असतं. परंतु एकनाथ महाराज आपल्याला काय सांगतायत की कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता, हरी बोला. एवढंच नाही, हरी बोला भांडता, हरी बोला खांडता, सर्व कार्य करता, हरी बोला जणी, हरी बोला विजणी. एकांतात असलं तरी नामचिंतन करा आणि लोकात असलं तरी नामचिंतन करा. एक नामचिंतनाचा नियम आपल्या जीवनामध्ये आपण पाळला पाहिजे. एक तरी नियम असा धरला पाहिजे की त्या नियमाने चालल्याच्या नंतर आपलं कल्याण होईल. बस नाथ महाराज म्हणतात. आणि त्याचेच परमार्थिक लोकांसाठी हे साधन आहेत. आजच्या अभंगामध्ये जे महाराजांनी ज्या देवाची आवड सांगितलेली आहे, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं तर ते सगळ्याला त्याच्यानुसार चालावं लागतं, तसं हे संप्रदायाचं एक संविधान एकनाथ महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून लिहिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की देवाला ह्या गोष्टी आवडतात, परमार्थिक लोकांनी ह्याच गोष्टी केल्या पाहिजे. भगवंताचं नामचिंतन, पवित्र तुळशीची माळ, गोपीचंदनाचा टिळा. आता इथं बऱ्याचशा कपाळाला गंध लाईत. जर हिंदू असाल तर प्रत्येकाने आपल्या कपाळाला गंध लावलाच पाहिजे. प्रत्येकाने गंध लावा, पवित्र तुळशीची माळ घाला. आता माळी भेटणं सोपं झालं आहे, कारण दुकानात जायची गरज नाही. आता महाराज लोकच घेऊन हिंडायला लागलीत म्हणा, म्हणून माळीसुद्धा भेटतात, ऑनलाईन आता ऑनलाईनचा जमाना आहे, प्रत्येकाला माळी मिळतात, ऑनलाईनही मिळतात. मी काय विकत नाही बरं का, ऐका. हां, नाही तर मला म्हणतात महाराज माळ आहे का, ऐका तसं काय नाही. पण पवित्र तुळशीची माळ घाला, गोपीचंदनाचा टिळा घाला, आपलं गोपीचंदनाचा टिळा लावा. एकतरी जीवनामध्ये असा नियम धरा की जेणेकरून आपलं कल्याण होईल. बस झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी, सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी, आईवडिलांच्या चरणी, सद्गुरू हरिभक्त पारायण भागवताचार्य नरेश बाबा ठाकरे आणि विष्णुकांत महाराज शास्त्री सोळंके गुरुवारांच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला इथेच पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.